सावित्री, कधी घोराडा, कधी इंद्रायणी, अनेक ठिकाणी जायचं आणि नामचिंतन करायचं. नामचिंतनाचं कलियुगामध्ये एवढं महत्त्व आहे की नामचिंतनामुळे मरणाला मारता येतं, साऱ्या रोगाला मारता येते. नामचिंतनानं तुम्हाला काय नव्हे केले एका चिंतन, काय भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर एवढी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीमध्ये तुम्हाला सांगतो कर्तुम अकर्तुम शक्ती जे भगवंताचे नामचिंतन करणारी तो मागणे एक तुझ प्रत्यायी देशी त्रि पाहे पांडुरंगा, या संताशी निर्भीहीची मजदी अनेक तुझी काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदारतो होई मज ठेवी पायी संताची, या संताशी निर्भीहीची मजदी अनेक तुझी काही न मागू देवा. पांडुरंगा करू शरणजी हनुमंता तुम्हाला रामदत्ता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुवटा शूर आणि धीर स्वामी काजी तो सादर का म्हणे रुद्रांजनीच्या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुवटा
जयांचे केले स्मरण होई सकळी विद्येचे अधिकरण तेच दुसरे नमस्कार. आणि आता काय माझी वाणी मानिल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझी वर्णी नामायशी दे प्रेम काय कळा 5 जन्म 7 दिवस दे आणि भव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळा चालू आहे. आणि या सोहळ्यामध्ये आनंद वातावरण आहे. आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा आणि अभिमानाला सोडायचा. परमार्थ म्हणजे अभिमान सोडायचा. ज्याचा अभिमान गेला तुका म्हणे तुकोबरायाने भंडारा भांबले कधी घोराडा कधी इंद्रायणी अनेक ठिकाणी जायचं आणि नामचिंतन करायचं. नामचिंतनाचं कलियुगामध्ये एवढं महत्त्व आहे की नामचिंतनामुळे मरणाला मारता येते, साऱ्या रोगाला मारता येते. नामचिंतनानं तुम्हाला काय नव्हे केले एका चिंतन काय भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर एवढी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीमध्ये तुम्हाला सांगतो कर्तुम अकर्तुम शक्ती जे भगवंताचे नामचिंतन करणारी तो शक्ती. तुकाराम महाराज कधी भंडारा कधी भामगिरी कधी घोराडा कधी इंद्रायणी या ठिकाणी जायचे आणि लावणी मृदंग सुरती टाळ घोष येऊ ब्रह्मरस वडीने मृदंग ही सारे आता सर्वजणांचा आमचा कार्यक्रम आहे. पण तुकोबराजी एकांत बसून तुका म्हणे आम्हाला एकांताचा वास मानव जन्म ह्याच्याकरता सर्व येवनी तयार केली आणि तयार केलं तर भगवंताला दुःख झालं आणि दुःख झालं देवाने माघारी करून पाहिलं आणि पाहिल्यानंतर ही येवनी कोणती येवनी मला ओळखण्याची नाही. जसं आई वडिलांची सेवा नाही केली तर आई वडिलाला दुःख होते त्याचप्रमाणे जर देवाची सेवा नाही केली तर देवाला दुःख होते. मानव जन्म कशा करता दिले इंद्रिय हात पाय कान कशा करता पाय कशा करता चोरी करायला जाया करता पाय कशा करता मंदिराला जाण्याकरता हात कशा करता देवाच्या नावाची टाळी वाजण्याकरता डोळं कशा करता जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची भगवंताची मूर्ती बजरंगीला बघा आणि हृदयामध्ये साठवा आणि हृदयामध्ये साठवून त्याचा आनंद घ्या. त्याच्याकरता डोळे सर्व इंद्रियचे भगवंतांनी जाणून बुजून दिले आणि दिल्यानंतर हे काय करावं ह्या ध्यान तुम्हाला सांगतो भजन करावं देवाचं ध्यान करावं. देवाचा एक ती कानुपाटक म्हणे का देवामध्ये कोणतरी ग्रस्त होता आणि त्याची म्हैस रात्रीच्याला सुटून गेली आणि गेल्यानंतर तो कानपाट काय म्हणजे तुकोबरायाकडं आता कुठे गेली असावं म्हैस कुठे गेली असावं असं विचार करत बसला आणि विचार केला की या तुकोबा भंडारा डोंगरा हिरव गवत आहे आणि हिरव्या गवताकरता म्हैस तिकडे गेली असावं म्हणून तुम्हाला ते काढ तुकोबराया ध्यानच बसली होती भजन चालू आहे. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे म्हणा. बस बस हा निश्चय केला तर मरणाला मारता येते. तुकोबरायाने हा निश्चय केला मरणावर मात केली मरण माझे मरून गेले. महाराज तुकोबरायाचं भजन चालू आहे आणि भजन केलं कानुपाटे गेले आणि गेल्यानंतर तुकोबराया सावध केले. महाराज एक प्रश्न विचार म्हणून विचार की म्हणजे तुकोबरायाला वाटलं मी एकांतात बसलोय ह्यालाही एकांतात बसावं वाटत असेल ह्यानाही भक्ती करावं वाटत असेल चांगला आहे आमच्या मागे येतात काय हरकत नाही विचार आहे की म्हणजे महाराज माझी म्हैस गेले म्हणजे अरे रे घात करायची म्हैसा करता म्हशी करता इथं आलायचं म्हणलं. हा मानव जेरून ध्येय पाण्याकरताय हा देव पाण्याकरताय देव आपल्यासं करून घेण्याकरताय. म्हैशीला तू म्हैस तुला का आता एक काम कर म्हणजे आलायच हरकत नाही. तू खबर संताची वाणी कधी वाया जात नाही बरं का. संत बोललेले शब्द कधीही वाया जात नाही. ज्या ठिकाणी साधून पाय ठेवला त्या ठिकाणी साधूच्या त्या पायामध्ये एक शक्ती आहे महाराज. सर्व इंद्रियामध्ये शक्ती आहे. सारी इंद्रियावर ताबा ठेवून भगवंताचं चिंतन करून भगवंताला आपल्याशी करून आणि भगवंत झालेले संत तुम्हाला तुकोबरायांनी सांगितलं तुझी माझ्या घरात आहे जा म्हणजे कानुपाटी गेला घरात आणि घरात गेल्यानंतर तुम्हाला सांगतो बघतो तर म्हैस घरात विचारलं साऱ्याला घरात म्हैस कधी आले आम्हाला माहीत नाही. तर हीच धन्य म्हणलं तुकोबरायाची वाणी कराय त्यांनी सांगितलेलं ऐकले म्हैस गावली
आता ते काय सांगतात ते ऐकावं म्हणून तुम्हाला तुकोबराय सांगितलं तसं ऐकले ते तुम्हाला सांगतो. तुकोबराय 14 टाळकरी झाले. टाळ घेऊन उभा राहायचं आणि पुरा आयुष्य तुम्हाला भगवंताच्या चिंतनामध्ये घालून भगवंत स्वरूप झाले आणि देवाची एकरूप होऊन देवाला विलीन होऊन मानव जन्मात सार्थक करून. मला काय सांगा माहिती आहे, भजन हे कशा करतात, भजन कशा करतात, दिंडी कशा करतात, हे सारं आनंदान कशा करतात, हे तुम्हाला सांगतो. भगवंताची प्राप्ती व्हावं जेणेकरून मरण चांगलं व्हावं. मरायचं आहे आता, हे राहायचं नाही, शरीर काम देत नाही. आणि जाताना तुकाराम महाराज भंडारा भामगिरी घोराडा अनेक संकट आले महाराज. पहिली तुम्हाला सांगतो कानोबा तुकोबरायची बंधू तुम्हाला सांगतो एक निरत होते, ते निघून गेले बाहेर. पुन्हा बायको वारली, पुन्हा वडील वारले, सारा संसारचा बोजा, रडत बसली नाहीत महाराज. आता काय तर करावं लागेल म्हणजे यात आपण काय तर करावं. ही आई गेली, बाप गेली, बहीण गेली, सारी गेली. आता काय माहिती आहे का, संपत्ती बी निघून गेली. भरपूर संपत्ती तुकोबरायची, भरपूर म्हणजे व्याजाची पैसे यायची, दुकान चालायचं. तुकोबरायचं तुम्हाला चौकून पैसा यायचा. आणि त्याच्यामुळं तुकोबरायची पहिली मंडळी ती बी गेली. जिजाबाई तिच्याशी लग्न केलं, ती बी कर्कशी तुम्हाला सांगतो. तुकोबराय तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी आता ही जागा जी आहे मरणाची जागा आहे, ही दुःखाची जागा आहे. दुःख रडत बसली नाहीत. तुकोबरायने भजन वाढवलं महाराज, भजन अति वाढवलं. घर सोडलं तुम्हाला भंडाऱ्यावर जायचे, एकाग्र तुम्हाला हरे राम विठ्ठल 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 समाधी लावली महाराज. एकाग्रचित केलं, मनामध्ये कुठलाही विषय आला नाही पाहिजे, मी काय करतो हे कळायला नाही पाहिजे, अशी स्थिती झाली तुकोबरायची. आणि तुकोबरायची स्थिती झाल्यामुळं जिजामाता हे पतीवरचा माऊली असल्यामुळं पती जेवल्याशी जेवायचा धर्म आहे. प्रत्येकाचा मोलाचा धर्म आहे, लेकाचा धर्म आहे, बापाचा धर्म आहे, आईचा धर्म आहे. धर्म पाळल्यानंतर मुक्ती येत म्हणून होतो, ज्याचा त्याने धर्म त्यानेच पाळायचं आहे. बायकोचा धर्म काय, नवऱ्याच्या अगोदर जेवण करायचं. प्रत्येकाला धर्म आहे. तो जिजामाता तुकोबराय जेवल्याशी जेवत नाही, कावायची पण जेवण स्वयंपाक तयार करून त्यांना जेवण द्यायचं. तुकोबराय तुम्हाला सांगतो सकाळी उठायचं आणि गळ्यामध्ये विनाय आणि तुम्हाला सांगतो जसं जसं आपत्ती येईल तसं भक्ती वाढावं. मला आपत्ती घरात आली की भक्ती वाढावं. आम्हाला आपत्ती वाढली, एक कोंबडे मिळेल तर पंढरपूरला जात नाही. तुकोबरायची सारी मंडळ गेले, कोपला पाटील गावचे हे लोक भिक्क कोलवाडी. बरं झालं म्हणजे सारी कोपली बरी झाली. मला माझ्या युट्यूबाशी भेटण्याची मला संधी मिळते. त्यामुळे तुकोबराय आणि अनेक भजन वाढलं महाराज. तुकोबरायची अशी स्थिती वाढली आणि वाढल्याने जिजामाता तुम्हाला सांगतो भंडाऱ्यावर गेल्यानंतर स्वयंपाक केला. स्वयंपाक करून तुम्हाला सांगतो तुकोबरायला बुट्टी घेऊन आली. बाहेर आल्यानंतर विचार केले आता जायच कुठे, भंडाऱ्यावर गेलाय का भांबरीवर गेला, कुठे गेलाय, कुठे जावं. तर तुकोबराय तुम्हाला सांगतो तिला माहिती आहे माझा पती ज्या मार्गाने गेलाय त्यांच्या पावलं जिथं पडले त्या ठिकाणी विठ्ठल 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 ध्वनी. त्याला भजन म्हणतात विठ्ठल विठ्ठल. ज्या ठिकाणी त्यांनी पावल ठेवलं ना त्या ठिकाणी जिजाबाई आले, त्या भंडाऱ्याच्या पाय त्याला कान लावला पावला, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्यान चालत. हां इकडे गेले तुम्ही, पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर जिजामातेला काटा मोडला महाराज. भक्तीमध्ये अनेक संकट येतात, अनेक प्रसंग येतात, भक्ती सोडायची नाही. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, अनेक संकट येत सोडला का तो गावबा झाला. इथं वीर पुरुषाचं काम आहे भक्तीमध्ये. अंतकाळ साधू कधी ओळखायचा महाराज, कधी ओळखायचा साधू बाल लय शिष्य मोठा सप्ताह करतोय तो साधू नाही महाराज. साधू ओळखावा मरणी आणि सूर ओळखावा रणी. रणामध्ये ज्या युद्धात उभा राहतोय आणि ज्या साधू मरणावर मात करतोय त्याला साधू म्हणायचंय. महाराज परिस्थिती अशी झाली, जिजामाता जात असताना काटा मोडला महाराज. आणि तो काटा असा मोडला की पायातून वर आला आणि वर आल्यानंतर जिजामाता युट्यूबाला शिवा दिली. म्हणलं या इट्यानं आमचं बरं केलं नाही, म्हणजे आमचं घर वाटून केलं आणि पतीची सेवात बी अंतर पडलं. आता मी पतिव्रता आहे आणि नवरा ज्या दिवशी मला जेवता येत नाही, आता कसं जावं हो. देवाला शिवा द्यायला लागली. त्यावेळेला देवाला विचार पडले की आता काय बरं नाही, मला शिवा दिली तर चालतील, तुम्ही देवाला शिवी द्या पण देवाच्या भक्ताला शिवी दिलेलं चालत नाही. आईला मारा पण मुलाला मारलेलं चालत नाही. खरी आई जर असेल, सावतर आई नव्हे, खरी आई जर असेल त्या आईला एक दोन हाना आणि तुझा मुलगा किती चांगला आहे का बाय म्हणली फुकत्या बाई. तू भगवंताच्या भक्ताचा जर छळ झाला देवाला कधी सणवत नाही. त्यावेळेला महाराज तुकोबरायने विचार केला आता काय बरं नाही, आता ही मला शिवी दिली दी नका. तुकोबरायच्या तर दिंड काढल्याचीच राहत नाही. आणि तुकोबरायचं भजन चालू आहे, हरे राम 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 हरे हरे भजन सोड नका. दळताना भजन करा, काढताना भजन करा, उठताना भजन करा, झोपताना भजन करा, झोपताना भजन करून झोपा, स्वप्न पडत नाहीत.
उठताना भजन करू उठा. शेतात सावता महाराज कुठे गेले होते? उठताना भजन कुठा. कांदा मुळा भाजी अवघी विटा बाई माझी. तुम्हाला मरण चांगलं करायचं असेल, मानव जन्माला सार्थक करायचं असेल, भजनाला कधी विसरू नका. देवाला कधी विसर, सारी विसरा. विसरली तयाला विसरू नका. देवाला कधी बसताना उठताना काढताना झोपताना जनाबाई विसरली का? दळत असताना विठ्ठलच नाव घ्यायचं, विठ्ठल यायचा आणि कोणत्याचा चोका सज्जन कसा होता. आणि तुम्हाला मौस विकायला बाजारात बसल्यानंतर नामचिंतन करता करता समाधी लागायची आणि भगवंत येऊन काटा धरायचा. देवाला कधी विसरू नका. तुम्ही कधी घरात सर्वांनी सामुदायिक भजन ठेवा. तुकोबरायचं तुम्हाला भजन वाढले तिकडं आणि तुम्हाला देवाला चिंता पडली. आता कसं करायचं? भगवंतानं स्वतः तुम्हाला ते गुराके रूप भेटलं. कर्तुम निर्गुण, त्याला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, उकार नाही. भक्ताचे काम देव करतो. तुम्हाला अनुभव घे प्रत्यक्ष. देवा कुठल्याही भक्ताचं काम देवानं सोडलं नाही. त्यांच्या घरी दळले, त्यांच्या घरी काय चमडी रंगवली ती, त्यांच्या घरी भाता फुकलाय. हे भगवंत असं आहे. तुम्हाला सांगतो भक्ताचं काम काही पडू देत नाही. आम्ही करत नाही महाराज भक्त. पांडुरंगाने गुराकेच रूप घेतलं. एक 4 गायी तयार केल्या आणि जिजा मातेच्या बाजूला तुम्ही गायी अडवत अडवत आला. जिजामुळे काय झाले गा? आई विचारलं. भक्ताचं काम करतोय, विश्वास ठेवा. विश्वास ज्याला नाही तो फसला जगामध्ये. विश्वास देवावर ठेवा. ती आत्मा तुम्ही आहे त्या ठिकाणी स्थिर व्हा. निरहंकारी होऊन कसलाही अभिमान न येता भक्ताची सेवा, देवाची सेवा करा. देव कुठलंही काम पाहत नाही महाराज. तेवढा तुकोबरायचं भजन चालन. जिजामाता वळी करायचे आला आणि आल्यानंतर तुम्हाला सांगतो काय झाले आहे. काय नाही रे बाबा, काटा मोडला. काटा मोडला का? मी काढू का म्हणली काटा? तुला काटा काढायचं, मी सर्वाचा काटा काढणार मीच आहे. कोणाला खाली बसवायचं, कोणाला वर बसवायचं, कोणाला महाराज करायचं, कोणाला थोवाड्यात हाणायचं. माझ्याकडे म्हणतो सर्वांना विनंती आहे. सर्व देवाला कधी आमचा अनुभव आहे तुम्हाला सांगतो. आम्ही परमार्थ करतो ना, स्वतःचा अनुभव सांगतो. आमच्या या ठिकाणी साधू संतांचं कार्य जे केलेलं तुम्हाला सांगतो. साधू संत कार्य काही पडू देत नाही. तुम्ही किती हजार माणसं अडवू द्या तुम्हाला सांगतो. त्या कार्याला कधी वाद आहे. जिजामाते तुम्हाला सांगतो काटा तुम्हाला कसा काढला माहिती आहे का? जिजामातेच पाय मांडीवर घेतले महाराज आणि चिमटा कुठला आणला? लवारच्या गाचा नाही, दातान काढला काटा. एवढी भक्ताची आता काय करायचं सांगा तुम्ही? आम्हाला विश्वास नाही. धरलाच कसं, सोडलाच कसं? ही देव तुला एकच आत्माच देव आहे, जगात देव नाही. ह्याला ओळखून जगात फिरा बाहेर. तुम्ही कुठेही कुठल्याही देवाला जावा. नाना तीर्थे भ्रमे सारे तीर्थ करा. कुठं कुठं जाऊन आलायचं? चित्त कुठं आहे? घराकडे आहे. गेलाय कुठं? काशीला. घराकडं कापसाला पाणी दिले का, उसाला पाणी दिले का, कसं काय मुलं बाळ आहे ते काय ते हित चित्त आहे आणि तुम्हाला करतोय काशी. सर्वांना विनंती आहे, एक विश्वास पूर्ण ठेवा आणि भगवंताचं चिंतन करा. काहीच आता कॅन्सर झालं तर काय वाटत नाही आम्हाला, काय झालं तर वाटत नाही.
शरीर मिथ्ये, शरीर जळणार आहे, 5 चिमट्या राख होणार आहे, आत्मा मरत नाही. आम्ही कोण आहे? मी कोण आहे? पोचले माहिती आहे का? मी कोण आहे? माहिती? वासुदेव आहे. सच्चिदान आत्मा मी, सच्चिदान आत्मा मी. त्या ठिकाणी जाऊन पोचण्याकरता मानव जन्म आहे, खाण्याकरता मजा करण्याकरता नाही. सतीपती मिळून, नवरा बायको मिळून हाताला हात धरून भक्ती करून देवाकडे जाण्याकरता मानव जन्म आहे. खाण्याकरता, विमान फिरण्याकरता, ठराक फराक सिनेमा बघण्याकरता कुत्र्याचा जन्म आहे. जरूर करा, करुणा क्षेत्राला भाग नाही, पण देवाकडे जाण्याची तयारी जरूर करा. जसं मुला अभ्यासाला परीक्षेला जात असताना वर्षभर अभ्यास करतात, अभ्यास करून जाऊन बसून परीक्षा पास होतात, कुठले तरी अधिकारी होतात. आपल्याला मरणाला जायचं आहे, तयारी करा अगोदर. भजन करा, पूजन. सारो